हेची सर्व सोहा तुका म्हणे Hare
Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram
कृपया खुर्चीवरती बसले. साधन पैसो संकीर्तन साधन पैसो पे साधन पैसो संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापी जन्मांतरे नरतील पापे जन्मांतरे नरतील पापे जन्मांतरे नाम संकीर्तन साधन पैसो संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापी जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावी वनांतरा जगती सायास वनांतरा नलगती सायास जावी वनांतरा जगती सायास वनांतरा सुखे तो घरा नारायणा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण आईचा बैसोनी कराई चित्त आईचा बैसोनी कराई चित्त आईचा बैसोनी कराई चित्त आईचा बैसोनी कराई चित्त आवडी आनंद आळवावा आवडी आनंद आळवा आवडी आनंद आळवा नलगती सायास दावी वनांतरा जगती सायास वनांतरा नलगती सायास दावी वनांतरा जगती सायास वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रहात पाव सर्व काळ मंत्रहात पावा सर्व काळ मंत्रहात पावा सर्व काळ नलगती सायास दावी वनांतरा जगती सायास वनांतरा नलगती सायास दावी वनांतरा जगती सायास वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण या विना आणिका असता पैसा धना विना आणिक असता पैसा धन या विना आणिका असता पैसा धना विना आणिक असता पैसा धन वाहतसे आण विठोबाची वाहतसे आण विठोबाची वाहतसे आण विठोबाची नलगती सायास दावी वनांतरा जगती सायास वनांतरा नलगती सायास दावी वनांतरा जगती सायास वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण तुका म्हणे सोपे आई सर्वा म्हणे म्हणे सोपे आहे सर्वा तुका म्हणे सोपे आई सर्वा म्हणे म्हणे सोपे आहे सर्वा
शहाणा तो धनी के सोएंगे तो धनी के सोएंगे तो धनी के सोएंगे तुकामणी सोपे आई सर्वाहुनी तुकामणी सोपे आई सर्वाहुनी तुकामणी सोपे आई सर्वाहुनी तुकामणी सोपे आई सर्वाहुनी शहाणा तो धनी के सोएंगे शहाणा तो धनी के सोएंगे शहाणा तो धनी के सोएंगे न लगते साया सदा विमनांतरा नरगति साया सदा विमनांतरा लगते साया सदा विमनांतरा नरगति साया सदा विमनांतरा सुखे ये तो घरा नारायण तुझे ये तो घरा नारायण विठोबार कुमारी विठोबार जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी नाम संकीर्तन साधन पैसोपे 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 जलतेल पापे जन्मांतरीचे जलतेल पापे जन्मांतरीचे जलतेल पापे जन्मांतरीचे जलतेल पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा जलतेल पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे दावे वनांत नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जलतेल पापे जन्मांतरीचे जलतेल पापे जन्मांतरीचे
जन्मांतरीचे जलतील पापे जन्मांतरीचे नरती सयासे नागवानरा नरती सयासे नागवानरा सुखे ये तो भजा
नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. याविण अनेक असता पै साधन, वाहतसे आन विठोबाची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. विठाला विठाला योगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रं, खलानीशवादापणोदार्ह दक्षं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. भाविक विश्वासी, संतांच्या वचन एका कमळापती माझी रंगाची विनंती, कर जोडितो कधी काळी आपण सावे जवळी. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण, श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं,
वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचार्ययुक्तं नमामि जोगम शिरसा गुरन्तं बिडाला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचम वेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 6 चरणांचा अभंग असून या अभंगामधून श्री तुकोबाराय हे नामाच्या विषयी सुलभता तुमच्या आमच्या समोर मांडतात. विठ्ठला विठ्ठला वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी के निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपण सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पुंडरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजवली तुकोबाराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ देवरुंगपाडा या देवरुंगपाडा गावातील आपल्या सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी सुदाम चिपऱ्या गोढे ही इहलोकाची यात्रा सोडून देवलोकाला जाऊन आज त्यांना 12 दिवस पूर्ण होत आहेत, 13 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्ताने माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे त्यांचेच असणारे सुपुत्र आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे असणारे आमचे शरद काका गोडे आणि यांच्याकरवी सेवा मला प्राप्त झालेली आहे. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा संपूर्ण शोकाकुल परिवार गंगा भागीरथी पार्वती महादू गोडे, श्री शरद सुदाम गोडे, श्री राजाराम काना गोडे, श्री शालिक तुकाराम गोडे, सौ बानुबाई बाळाराम कारभारी, सौ नंदाराम पाटील, गंगा भागीरथी हेंद्रुबाई तुकाराम गोडे, कुमार देवेश रवींद्र पाटील, श्री दिलीप काना गोडे, श्री सुरेश तुकाराम गोडे, सौ रत्ना गणपत पाटील, सौ अंजना भगवान पाटील, श्री सुनील सुदाम गोडे, श्री जनार्दन काना गोडे, श्री अर्जुन तुकाराम गोडे, श्री मुकेश तुकाराम गोडे, सौ बेबीबाई गणपत जामघरे, सौ कमला हिरामन राऊत, समस्त गोडे परिवार व देवरुंगपाडा या मोठ्या परिवाराला सोडून आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहे. नियतीचा निसर्गाचा नियम आहे. जो जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे त्याला प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. शंकराचार्य वर्णन करतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारी खलदुस्तारी कृपया पाहि पाहि मुरारी. प्रत्येकाला जन्माला यायचंय, मरायचंय, एक ना एक दिवस जन्माला यायचंय आणि जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचंय. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय भावार्थ दीपिकानंद ज्ञानेश्वरीमध्ये ओवी खर्च करतायत. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र वेडीचे. अगोदर जीर्ण वस्त्रांचा त्याग करावा लागतो. जुने वस्त्र ज्याप्रमाणे सोडून द्यावे लागतात त्यावेळेस नवीन वस्त्र परिधान करावे लागतात. त्याप्रमाणे जुना झालेला हा देह एक ना एक दिवस टाकावा लागतो आणि पुन्हा दुसऱ्या देहामध्ये आपल्याला प्रविष्ट व्हायचंय. प्रत्येकाला यायचंय, प्रत्येकाला जायचंय. ज्याप्रमाणे संत महात्मे आले, आपलं अवतार कार्य संपलं, इथून निघून गेले. भगवान परमात्मा आले, आपलं अवतार कार्य संपलं, इथून निघून गेले. जिथं संतांना आपलं अवतार कार्य संपल्यानंतर जावं लागतं, जिथं देवाला आपलं अवतार कार्य संपल्यानंतर जावं लागतं, तिथं तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला. महाराज सांगतात ना, येथ नाही उरो आले अवतार आणि येर ते पामर जीव किती. जिथं अवतार कार्य राहिले नाही तिथं येर पामर तुम्ही आम्ही नेमके कोण. म्हणून प्रत्येकाने मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की एक ना एक दिवस आपल्याला या ठिकाणावरून जायचंय. पण जीवन जगत असताना नेमकं कसं जगलं पाहिजे. तुकोबारे सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची गुरे कीर्ती मागे. आपल्या पाठीमागे आपली
उत्तम कीर्ती राहिली पाहिजे, असं प्रत्येकाने जीवन जगलं पाहिजे आणि ती कीर्ती उत्तम राहावी असा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे, नेमका आपला उद्धार करून घेतला पाहिजे. मग आपलं उद्धार नेमकं कशाने होतं, तर भगवंताच्या नामस्मरणाने. आणि त्याच नामस्मरणाची जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सुलभता सांगतात. विठ्ठला विठ्ठला आज जो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, या अभंगाची एक विशेषता आहे महाराज. काय या अभंगाची विशेषता आहे, हरिपाठामध्ये सगळ्यात जास्त आनंद कोणत्या अभंगाने सुरुवात होत असेल तर नेमका हा. ज्ञानदेवाप्रमाणे झालं की मग प्रत्येकाच्या लक्षात येतं आता मात्र पावल्या खेळायला मिळणार. हा अभंग पाठ नाही, असा हरिपाठाला येणारा एखादा वारकरी सापडायचा नाही. अजून पुढचं जाऊन सांगू का, ज्याचा हा अभंग पाठ नाही समजायचा तो वारकरी नाही. विठ्ठला विठ्ठला सगळ्यांच्या आवडीचा प्रेमाचा अभंग कोणता असेल तर हरिपाठातला नेमका हाच अभंग आहे. आणि या अभंगाच्या चालींचा जर विचार करू गेलो, जुन्या चालींपासून तर आताच्या कलियुगातल्या नवीन चालींपर्यंत प्रत्येक चाल या अभंगाची तेवढीच गोड आहे आणि तेवढीच आनंद देणारी महाराज. जुन्या चालीचा जर विचार करू गेलो, आज सुद्धा ती जुनी चाल घेतल्यानंतर किती फाउंडेशन आणणार माणूस असू द्या महाराज, त्याला आनंद वाटणार म्हणजे वाटणार. जुनी चाल नाम संकीर्तन ही अभंग पहिल्यापासून मला फिक्सचा हा अभंग आला नाम संकीर्तन आणि इतकी आनंद देणारी, इतका आवड निर्माण करणारी ही चाल. या अभंगाचा अंतरा बोलायला तर अजून मजा मारा. न लगती सायास जावे वनांतर, तो अंतरा वाढवायला मग ज्याला काही जमत नाही ना तो अंतरात तरी ओढत असतो. विठ्ठला अतिशय गोड अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाच्या विषयी सुलभ असं सांगतात. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात नामस्मरणे साधन कसे सोपं आहे. बरं, नामस्मरण साधन सोपं आहे, पण त्या सोप्या साधनाने काय प्राप्त होतं, जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतराची जेवढी काही पाप आहेत ती सगळी पाप या सोप्या साधनाने नामस्मरणाने नष्ट होतात. मग महाराज जर नामस्मरणाने जळतील पापे जन्मांतरे अशी आहेत, तर ते नामस्मरण करायचं असेल तर कुठं पार दूर जावं लागत असेल. महाराज सांगतात नाही 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 नाही, न लगती सायास, सायास लागत नाही. कशाचं, जावे वनांतरा. हिमालयात जायची गरज नाही, तुम्हाला वनात जायची गरज नाही, एखाद्या गुहेत जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. तुम्ही घरी बसल्या बसल्या भगवंताचं नामस्मरण करू शकता. बरं, ते नामस्मरण जे करायचंय ते नेमकं कसं करायचंय, तिसरं चरण म्हणजे या अभंगाचा गाभा आहे. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा. नामस्मरण करायचे तर ठाईचं बैसोनी एका जागेवर बसून केलं पाहिजे. ठाईचं बैसोनी एक चित्त केलं पाहिजे. चित्त जर एकत्र केलं, एकनिष्ठ केलं आणि हे साधन जर वापरलं तर मग याच्यात आनंद आहे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा. आळवायचे देवाला पण आवडीने आळवलं पाहिजे. मग महाराज जे नामस्मरण करायचंय ठाईच बसून करायचंय, पण नेमकं आम्ही नामस्मरण कोणतं करायचं. महाराज सांगता राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. हे मंत्र सर्व काळ जपले पाहिजेत. म्हटले महाराज हे नामस्मरण जपायला तुम्ही सांगताय बरोबर आहे, तर याच्यापेक्षा अजून काही सोपं असेल ना. तुकोबरे म्हणतात या विना आणि का असता पै सोपे, याच्यापेक्षा अजून सोपं साधन नेमकं तुम्हाला काय सांगू. म्हणजे असं बघा ना, तुकोबरे म्हणतात वाहत असे आण विठोबाची. मी त्या विठोबाची आण शपथ घेऊन तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा सोपं साधन नाही. मग का हो तुकोबरे, जर याच्यापेक्षा सोपं साधन नाही तर मग नामस्मरण जे घ्यायचंय ते नामस्मरण घेत असताना कोण घेतो ते तरी सांगा ना. तुकोबरे म्हणतात सगळ्या साधनांमध्ये सोपं आहे बरोबर आहे, पण शहाणा जो आहे ना तोच नामस्मरण घेतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी आणि शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे तोच भगवंताचं नामस्मरण करतो. असा साधा सोपा सरळ या अभंगाचा भावार्थ. विठ्ठला आम्हाला नामस्मरण करण्याविषयीचा आग्रह धरतात. भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये सांगतात चतुर्विधा भजते माम जना सुकृते अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भगवान परमात्मा सांगतात माझं भजन करा, माझी भक्ती करी, माझी साधना करा, माझं नामस्मरण करा. संत मंडळी सुद्धा तुम्हा आम्हाला सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात बाबांनो भगवंताचं नामस्मरण करा, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ज्ञानोबाराय सांगतात. तुकोबरे सुद्धा सांगतात हाकारुनी सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका. सगळेच संत सांगतात नामस्मरण करा. महाराज नामस्मरण करा सांगताय बरोबर आहे, पण नेमकं आम्ही नामस्मरण का करायचं, कारण मीमांसा काय नामस्मरणाची, तर नामस्मरण का करायची त्याची अनेक कारण मीमांसा आहे. नंबर 1 नामस्मरण याच्यासाठी करायचं प्रत्येकाला जन्म मृत्यूची चिंता आहे. त्या जन्म मृत्यूच्या चिंतेतून दूर व्हायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. नंबर 2 नामस्मरण का करायचं, क्षणार्धात पाप नष्ट होतात जीवनातील म्हणून नामस्मरण करायचं. नंबर 3 नामस्मरण का करायचं, नामस्मरण केल्यानंतर पुण्याचा साठा निर्माण होतो म्हणून नामस्मरण करायचं. नंबर 4 नामस्मरण का करायचं, नामस्मरण केल्यानंतर देह पवित्र होतो म्हणून नामस्मरण करायचं. आणि नंबर 5 नामस्मरण का करायचं, जन्मांतराची पाप नष्ट होतात म्हणून नामस्मरण करायचं. विठ्ठला विठ्ठला नंबर 1 नामस्मरण का करायचं, प्रत्येकाला जन्म मृत्यूची चिंता आहे. जन्म मृत्यूची चिंता दूर व्हावी असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. आता आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत. जन्माला आलेलो आहोत याचा एकीकडे आनंद आहे महाराज, पण जन्माला आलेलो याच्यासाठी एकीकडे दुःख सुद्धा आहे. कधीतरी आपला आतला आवाज कधीतरी मनात येतं आपल्या, नसतो जन्माला आलो तर बरं झालं असतो. वाटतं का नाही महिना म्हटलं, नसतो वाटतंय म्हणजे रोज वाटतंय तुम्हाला, पोरांनी त्रास दिला, नवऱ्याने त्रास दिला, नसतो जन्माला आलो तर बरं झालं असतं. म्हणजे जन्माला आलोय म्हणून प्रत्येकाला दुःख वाटतंय, नसतो जन्माला आलो तर बरं झालं असतं. म्हणजे जन्माला आलोय म्हणून प्रत्येकाला दुःख आहे. बरं जर हॉस्पिटलमध्ये आपण सिरियस असू आणि डॉक्टरांनी जर सांगितलं तुमचा पेशंट आता सिरियस आहे, एक काम करा तुम्ही नातेवाईकांना बोलून घ्या. खरं सांगा जो सिरियस पेशंट आहे त्याला तरी वाटतंय का आपण मारावं, वाटते महाराज मारावं. बरं एवढं सोडा, रस्त्याने जाता जाता चालता चालता आपण चालतोय रस्त्याने आणि एखादी पटकन गाडी आली आणि आपल्याला कट मारून पटकन निघून गेलो, लगेच आपलं बाबा वाचलो. म्हणजे मरण जवळ आलं होतं पण तरी मरणाची इच्छा कोणाला नाही. पण आता ऐका, जन्माला आलोय तरी म्हणतोय, नसतो जन्माला आलो तर बरं झालं असतं. मरण जवळ येऊन ठेपलेले तरी लोक म्हणतात वाचलो बरं झालं. म्हणजे जन्माला आल्याची चिंता आहे आणि मरणाची चिंता आहे. पण एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात एक काम करा, तुम्हाला जन्म मृत्यूची चिंता आहे ना, भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तुमच्या जीवनातील जन्म मृत्यूची चिंता दूर होते. एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, ज्ञानाही मागुता जन्म घेणे, ज्ञानाही मागुता जन्म घेणे.
हरपली चिंता आणि त्या नाही मागुता जन्म घेणे चिंता दूर होते भगवंताच्या नामाने ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. भगवंताचं नामचिंतन केलं, नामचिंतन उच्चारलं की उच्चारिता खंडे जन्म खंड जात. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. नंबर 2, भगवंताचं नामस्मरण का करायचं? भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जीवनामध्ये पुण्याचा साठा निर्माण होतो. ज्ञानोबारे हरिपाठामध्ये म्हणतात पुण्याची गणना कोण करी. पण हे वाक्य पुण्याची गणना कोण करी असंच आहे. लोक म्हणतात पुण्याची गणना कोण. बरेच जण असे पाहायला मिळतात ना. आता आषाढी वारी जवळ आली. जे आषाढी वारीला जाणार आहेत त्यांना प्रत्येकाला अनुभव आहे. तुकोबाराय देहूतून निघाले की तुकोबारायांचा दुसराच मुक्काम पुण्यात. ज्ञानोबाराय आळंदीतून निघाले की ज्ञानोबारायांचा पहिलाच मुक्काम पुण्यात. आणि तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय दोघेही 2 दिवस पुण्यात राहतात. बरं, त्या पुण्यात गेल्यानंतर वारकऱ्यांची पुणेकर किती सोयी करतात महाराज, किती सेवा करतात. जे वारीला जाणार आहेत त्यांना विचारा. पुण्यामध्ये वारकरी पोचले की पुण्यामध्ये वारकऱ्यांना चपला फुकट, पुण्यामध्ये वारकऱ्यांना शर्ट फुकट वाटायला असतात. लोक काजू बदाम, छत्र्या, रेनकोट, धोतर, महिलांना साड्या सगळं फुकट राहतं महाराज. काय वस्तू नाही मिळत असं पुण्यात सापडायचं नाही महाराज. बरं, त्यातल्या त्यात पुण्यात असं असतं. तुम्हाला जर पुण्यातल्या पुण्यात कुठे फिरायचं असेल, जे रिक्षावाले असतात जवळपास 50% पेक्षा जास्त रिक्षावाले असे राहतात. तुम्ही फक्त रिक्षात बसायचं, तुम्ही फक्त सांगा कुठे जायचंय, तिथं नेऊन सोडणार. 1 रुपया सुद्धा घेत नाही. विनमुख वारकऱ्यांची सेवा काही मोल घेत नाही. पुण्यामध्ये गेल्यानंतर काजू बदाम वारकऱ्यांना बिस्किट, राजगिऱ्याचे लाडू, चपला, छत्र्या, टोप्या काय देत नाही. पण अजून पुढे जाऊन सांगू, हे सगळं साठवायला फिनोलेक्सच्या मोठ्या मोठ्या पिशव्या आहेत. त्या पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्यातील लोक 10-10, 5-5 वारकऱ्यांना घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेल्यानंतर वारकऱ्यांची पाद्य पूजा करतात, त्यांना हळदी कुंकू करतात, आरती करतात, पाया पडतात, दक्षिणा ठेवतात, वारकऱ्यांना शेवायला घेतात. असंच एक वर्षी आमचा मुक्काम शनिवार वाड्याच्या नेमका बाजूला असतो कसबा पेठमध्ये. आम्ही मुक्कामाला थांबलो. मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी शनिवार वाड्यामध्ये फिरायला गेलो. आता शनिवार वाड्यामध्ये फिरायला गेल्यानंतर सगळा शनिवार वाडा फिरून झाला. बाहेर निघणार तेवढ्यात गेटवर परभणीच्या 10-12 महिला बसल्या होत्या. त्यांची चर्चा चालली होती, काय पुण्यात मजा आहे वारकऱ्यांची. वारकऱ्यांना काजू बदाम खायला काय, बिस्किट काय, खिचडी काय 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 म्हटले, काय वारकऱ्यांची मजा आहे पुण्यामध्ये. त्यातल्या त्यात एक महिला म्हटली, म्हटले वारकऱ्यांची पुण्यात मजा आहे, याला कारण काय माहिती का तुला? म्हटलं काय? ज्ञानोबांनी त्यावेळेस हरिपाठामध्ये लिहून ठेवलेले आहे, पुण्याची गणना कोण करी. आता ही पुण्याची नाही महाराज, पुण्याची गणना कोण करी. पण पुण्याची गणना कोण करी अशी जर अवस्था आपल्या जीवनामध्ये व्हावी वाटत असेल तर ज्ञानोबाने म्हणतात, बाबांनो नामस्मरण करा. आणि एकदा का तुम्ही नामस्मरण केलं की पुण्याची गणना कोण करी अशी अवस्था प्राप्त होते. ज्ञानोबा यांच्या हरिपाठाचं ध्रुवपद, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने हरीचं नामचिंतन केलं पाहिजे.
जन्म मृत्यूची चिंता भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट होते. पुण्याची गणना कोण करी भगवंताच्या नामस्मरणाने. अजून भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं? भगवंताच्या नामाने देह पवित्र होतो. आपला देह पवित्र व्हावा असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युत वदे सर्व काळ, सर्व काळ अच्युत नामाचं. अच्युत हे भगवंताचं एक नाम आहे. जे नाम कधीही च्युत होत नाही त्याला अच्युत नाम म्हणतात. ते अच्युत नाम भगवंताचं घेतलं की काय होतं? जो वदे अच्युत सर्व काळ तो देह पवित्र, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. किंवा तुकोबर एका ठिकाणी म्हणतात पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम, अखंडित ज्यांचा प्रेम भाव आहे, ज्यांचा अखंड देव आवडताय त्यांचा देह पवित्र होतो. ज्ञानोबारे त्याला पुष्टता देतात. पवित्रची होय देह त्याचाच देह पवित्र होतो. जर हरिपाठ कीर्ती मुखाने गातो, भगवंताचं मुखाने नामचिंतन करतो, त्याचा देह पवित्र होतो. नंबर 4, भगवंताचं नामस्मरण का करायचं? नामस्मरण केल्यानंतर क्षणार्धात जीवनातील पाप नष्ट होतात म्हणून नामस्मरण करायचंय. हरी उच्चारणी अनंत पाप राशी आणि जातील लयाची क्षण मात्रे लयाला जातात जीवनातील पाप. त्याच्यासाठी ज्ञानोबारे उदाहरण देतात. पूर्वीचं उदाहरण आहे, जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे. एक खेडे गावातील मुलगी शहरामध्ये दिली आणि शहरामध्ये दिल्यानंतर तो मुलगा चांगला शिकलेला होता, अमेरिकेला राहत होता. मुलीचं लग्न झालं आणि मुलीला घेऊन तो अमेरिकेला राहायला गेला. अमेरिकेला राहायला गेल्यानंतर दिवाळीची सुट्टी आली आणि पुन्हा ते मुंबईला आले दोघे. मुंबईला आल्यानंतर त्याने असा विचार केला, आपण एवढ्या दिवसांनी आलेलो आहोत, दिवाळीच्या सुट्टीला आलेल्या 10-15 दिवस आपल्याला सुट्टी आहे. एक काम करू, 2 दिवस आपल्या घरी राहू आणि उर्वरित दिवाळीचा सण आपण आपल्या सासरवाडीला घालू. म्हणून 2 दिवस तिथे राहिला आणि बायकोला घेऊन स्वतःच्या सासरी म्हणजे त्या मुलीच्या माहेरी आले. आता मुलीच्या माहेरी आल्यानंतर आपल्याकडे दिवाळीचा सण राहतो. त्या दिवाळीच्या सणाला 5 दिवस अगोदर पायरीवर काय लावले जातात? पणत्या लावले जातात, दिवे लावले जातात. आता सासरे बुवाने संध्याकाळी त्या पणत्या लावायला सुरुवात केली. पायरीवर पणत्या लावायला सुरुवात केल्यानंतर आता हा अमेरिकेला राहणार, याला काय माहिती पणत्या काय आणि दिवाळीला पायरीवर राहतात, त्यातल्या त्यात तो शहरामध्ये राहणार. त्याने विचार केला, सासरे बुवा हे जे काही करतात हे नेमकं काय आपण जाणून घेतलं पाहिजे. पण म्हणजे सासरे बुवाकडे नाही जायचं, मेवण्याला विचार. मेवण्याजवळ गेला आणि मेवण्याला सांगितलं, का रे मेवणा, म्हणजे हे सासरे बुवा तुझे वडील जे करतात हे नेमकं काय? आता मेवण्याने असा विचार केला, आपले जावई शिकलेले आहेत, अमेरिकेला राहतात, जर आपल्या खेडे भाषेमध्ये सांगितलं यांना शक्यतो कळणार नाही. आपण जरा यांना शिकलेल्या चांगल्या भाषेमध्ये आपण सांगू. म्हणून त्याने सांगितलं, म्हटले हे जे काही लावले ना याला म्हटले सूर्याचं पिल्लू म्हणतात. काय सांगितलं? सूर्याचं पिल्लू म्हणतात. सूर्याचं पिल्लू म्हटल्याबरोबर त्याला ते विशेष वाटलं. त्याने असा विचार केला, आपण अमेरिकेला जातो, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, आपल्याला सूर्य कधी पाहायला मिळत नाही, सासरे बुवाकडे किती सूर्याचे पिल्लू आहेत म्हटले. एक काम करून एक सूर्याचं पिल्लू सासरे बुवाकडनं मागून नेऊ. म्हणून सासरे बुवाच्या जवळ जाणार, सासरे बुवाकडनं सूर्याचं पिल्लू मागणार. तेवढ्यात लक्षात आलं, सासरे बुवाकडनं सूर्याचं पिल्लू जर मागितलं तर सासरा म्हणेल, जावई किती हलकट आहे, आपल्याकडनं सूर्याचं पिल्लू मागतंय. म्हणजे आता करायचं काय? नाही म्हणले, सूर्याचं पिल्लू मागायचं नाही, पण सूर्याचं पिल्लू तर अमेरिकेला नेलं पाहिजे. आता न्यायचं कसं काय?
याने असा विचार केला, मागायचं नाही, चोरायला एखादा हरकत काय. आता चोरायचं पण कधी, सगळे झोपण्याची वाट पाहत होता. रात्री 12 वाजता सगळे जण झोपले. हा रात्री 12ला उठला, बाहेर आला, पाहतो तर जेवढे सूर्याचे पिल्लू लावलेले होते त्याच्यातील 2-3 सूर्याचे पिल्लू जागे होते. याने विचार केला, कुठं आपल्याला सगळे न्यायचे, एकच न्यायचंय. म्हणजे एक सूर्याचा पिल्लू उचलून आपल्या बॅगेमध्ये नेऊन ठेवू. सूर्याचा पिल्लू उचलला, घरामध्ये आला, पण सगळीकडे अंधार होता. तेवढा तो सूर्याचा पिल्लू म्हणजे तो दिवा घरात आला, तसं सगळीकडे उजेड झाला. आता उजेड झाल्यानंतर आता कोणी घरातील उठेल म्हणून पटकन आपण बॅगेत ठेवू. बॅगेत ठेवायला गेला, चैन ओढली, पण तेवढ्यात आवाज झाला. लक्षात आलं, आता सूर्याचं पिल्लू ठेवता ठेवता आवाज झाला. आणि जर कोणी उठलं, पाहिलं काय, तर जावयाने सूर्याचं पिल्लू चोरला म्हणून जावई चोर अशी सगळ्या गावात बोंबवे. आता करायचं काय, 2 दिवस अगोदर आला होता, सगळा गाव फिरून आला होता. त्याच्या लक्षात आलं, घरात नाही सूर्याचं पिल्लू लपवून ठेवायचं. मग पूर्वी शेतीची कामं झाल्यानंतर ते उरवे खळे कुठं राहायचे, एक तर घराच्या समोर नाही तर घराच्या मागे. आता खळा प्रकारच राहिला नाही. जिथं भात लावायचा तिथं कापायचा, तिथं कापल्यानंतर तिथं त्या कवड्या रचायच्या, तिथं ताडपत्री टाकायची, तिथं जोडायचं, मग घरात. खळा प्रकारच राहिला नाही. घराच्या मागे सगळे उरवे रचून ठेवले होते. याने असा विचार केला, घरात लपवण्यापेक्षा आपण घराच्या मागे जे उरवे आहेत ना, त्या उरवेचे एखाद्या खाली ते सूर्याचं पिल्लू लपवून ठेवू. सूर्याचं पिल्लू लक्षात आहे ना तुमच्या, जिवंत दिवा. घराच्या मागे गेला, 5 उरवे होते, इकडले 2 सोडले, इकडले 2 सोडले, मधलाच होता, त्याच्या खाली ते सूर्याचं पिल्लू ठेवलं. आता सूर्याचं पिल्लू खाली ठेवलं. खरं सांगा, एक जर उरवा पेटवायचा असेल, अंदाजे किती माचीशी लागतील? अंदाजे ज्यांनी पेटवल्या त्यांनी तरी सांगा. अहो, एक माचीची काडी पुष्कळ झाली. ते सूर्याचं पिल्लू जसं उरव्याच्या खाली ठेवलं तशी आग झाली. या उरव्यावरून त्या उरव्यावर, त्या उरव्यावरून त्या उरव्यावर. सगळ्या गावातील लोक उठली, काय पेटलंय, काय पेटलंय. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विझवण्याचा प्रयत्न करतोय. याचा सासराही विझवण्याचा प्रयत्न करतोय. सासऱ्याच्या शेजारी जाऊन खाली असा वाकून पाहतो. सासऱ्याने विचारलं, जावई बाबा काय वाकून पाहताय, माझे सगळे उरवे पेटले. जावईने सांगितले, तुमचे सगळे उरवे पेटले तरी चालतील, माझं सूर्याचं पिल्लू कुठे ते मी शोधतोय. विठाला विठाला. म्हणजे एवढी मोठी गवताची गंजी पेटवायची होती, जास्त काही लागत नाही. एक माचीची काडी पुष्कळ झाली. तसं ज्ञानोबा हरिमठामध्ये सांगतात, जीवनामध्ये किती पाप असू द्या, हिमालय जरी असू द्या, पर्वत जरी असू द्या, डोंगर असू द्या पापाचे, पण एक भगवंताचं नामस्मरण केलं की काय होते, सगळे जीवनातील पाप. तृणाग्नी मेले समरस झाले, तैसे नाम समरस झाले आणि तैसे नामे केले जपतारी. तृण शब्दाचा अर्थ होतो गवत आणि अग्नी. अग्नी आणि गवत एकत्र आलं की जळून भस्म होतं. त्याप्रमाणे भगवंताचं नाम आणि पाप एकत्र आल्यानंतर भगवंताचं नाम सगळ्या पापाला जळून भस्म करतंय. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. महाराज 4 मुद्दे तुम्ही सांगितले भगवंताचं नामस्मरण का करायचं. नंबर 1, जन्म मृत्यूची चिंता दूर होते. नंबर 2, देह पवित्र होतो.
भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्याचा साठा निर्माण होतो. नंबर 4, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जीवनातील सगळे पाप जळून भस्म होतात. मग महाराज भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काय होतंय जरा विशेष सांगा ना आम्हाला. जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगामध्ये सांगतात, बाबांनो भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जन्मांतराची जेवढी काही पाप आहेत, म्हणजे मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर 83,99,999 योन्यांमध्ये एक योनी कोटी कोटी फेरा घेतला आणि त्या जन्मामध्ये तुमच्याकडनं जेवढी काही पाप घडली ती सगळी पाप कशाने नष्ट होणार आहेत, तर हे भगवंताच्या नामस्मरणाने. काय भगवंताच्या नामाचं विशेष आहे तेच जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तराला सांगतात. जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसावे, नाम संकीर्तन साधन पैसावे, नाम संकीर्तन साधन पैसावे, नाम संकीर्तन साधन पैसावे. नाम संकीर्तन साधन पैसावे, जळतील पापे जन्मांतरे, साधन पैसावे, जळतील पापे जन्मांतरे. जळती सयात नामवनांतरो, जळती सयात नामवनांतरो. हो नाम संकीर्तन साधन पैसावे, जळतील पापे जन्मांतरे, नाम संकीर्तन साधन पैसावे, जळतील पापे जन्मांतरे. जळती काय म्हणतात तुकोबारे, नामस्मरण केल्यानंतर जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतरे असा पाठ आहे बरं का, जन्मांतरेची असा पाठ. जन्मांतराची जेवढी काही पाप आहेत ती सगळे पाप भगवंताचे एका नामाने नष्ट होतील. मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर जे जे जन्म आपल्याला मिळाले त्या जन्मामध्ये आपण जे काही पाप केलेले ते सगळे पाप भगवंताच्या नामस्मरण नष्ट होतात. मग ते नामस्मरण कसं आहे तुकोबारे म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे. नामस्मरण हे कसं आहे, हे साधन अतिशय सोपं साधन आहे आणि सोपं साधन असल्या कारणामुळे ते करण्यासाठी आपल्याला सोपंच आहे ना महाराज. एखाद्याला अवघड करायला म्हटलं तर तो करत नाही. अवघड कोणी न करी सांगता. एखाद्याला म्हटलं ही वस्तू अवघड आहे, ही गोष्ट अवघड आहे, हे अवघड आहे, तू कर, तो करत नाही. पण सोपं करायचं म्हटलं तर लगेच पाऊल पुढे करतो. आपल्या परिसरातून जेवढी ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्यासाठी पायी लोक जातात तेवढे आषाढी वारीला जातात का? समाधी सोहळ्याच्या वारीपेक्षा आषाढी वारी जरा अवघड आहे. मग इकडं जास्त लोक वळतात कारण सोपं लोकांना जास्त पडतं. अजून आषाढी वारीला जेवढी जाणारी लोक आहेत तेवढीच लोक पुन्हा परतीला येत का? कारण त्या वारीपेक्षा परती जरा अवघड आहे. म्हणजे अवघड करायचं म्हटलं तर लोक लवकर प्रवृत्त होत नाही, सोपं करायचं म्हटलं तर लगेच प्रवृत्त होतात. म्हणून तुकोबारे म्हणतात नामस्मरण कसं आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे साधन अतिशय सोपे. काय होते याच्यानी, जळतील पापे जन्मांतरे. जन्मांतराची जेवढी काही पाप आहेत ते सगळी पाप या भगवंताच्या नामस्मरणाने नष्ट होतात. मग महाराज जर भगवंताच्या नामाने सगळे पाप जर नष्ट होतात मग ते नामस्मरण जे घ्यायचंय ते नेमकं आम्ही कसं घेतलं पाहिजे जरा सांगा ना. महाराज सांगतात ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा. तिसऱ्या चरणामध्ये ठाईच बैसोनी, एका जागेवर बसून नामस्मरण करायचे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, एक चित्ताने भगवंताचं नामस्मरण करायचे आणि आवडी आनंद आळवावा. देवाला आळवायचंय पण आवडीने. या अभंगाचं हे चरण गाभाय बर गात आहे का. तुकोबारे म्हणतात नामस्मरण तुम्हाला करायचंय पण कसं, ठाईच बैसोनी.
एका जागेवर बसून, ठाई शब्दाचा अर्थ होतो एका जागेवर बसून काय करा, नामस्मरण करा. आता ठाईच बैसून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पण आपण ठाईच बसून करतो का, हा मोठा प्रश्न आहे महाराज. दुर्दैव आहे, कधी कधी असं पाहायला मिळतं, लोक आषाढी वारीला येतील, त्र्यंबकच्या वारीला येतील, आळंदीच्या वारीला येतील, मग वारीला येत असताना हातामध्ये त्या जपमाळा घेऊन येतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काही लोक कीर्तनामध्ये येतात ते जप यंत्र घेऊन, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जर वारीमध्ये चालतात तर वारीतलं भजन हे भगवंताचं नाम नाही तर दुसरं काय आहे का? कीर्तनामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही तर दुसरं काय आहे का? मग रस्त्याने चालता चालता वारीमध्ये रामकृष्ण हरी माळा ओढण्यापेक्षा तिथं जे भजन चालतंय ते करा. कीर्तनामध्ये असताना जप यंत्र घेऊन रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणण्यापेक्षा कीर्तनात जे काही चालले ते श्रवण करा, ते भजन करा. ठाईच बैसून या शब्दाचा अर्थ होतो तुम्ही घरी बसल्या बसल्या भगवंताचं नामस्मरण करा. लोक कीर्तनामध्ये येऊन, वारीमध्ये येऊन मग त्या जपमाळा कशाला लोकांना दाखवला का? घेणं देणंच नाही ना. तुकोबारांची भाषा काय, ठाईच बैसून एका जागेवर बसून. घरी सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, देवाची पूजा करायची, आसन टाकायचं, देवाच्या समोर बसून भगवंताचं नामस्मरण करणं, याला म्हणतात ठाईच बैसून. करा एक चित्त. बरं, ठाईच बसून तिथेही कसं, त्या आसनावर बसूनच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी केलं पाहिजे. लोक एक माळ बसून करतात आणि दुसऱ्या सगळ्या माळा त्याच जागेवर उठून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काही लोक तर घरात फिरतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी बरेच जण असे पाहिले, पायरीवर येऊन त्यांनी माळा जपलेले आहेत, लोकांना दाखवायला आम्ही माळा जपतो. विठ्ठला विठ्ठला पुढचं वाक्य फार गोड आहे. करा एक चित्त. एक चित्त केलं पाहिजे आणि मग नामस्मरण केलं पाहिजे. इकडे देवपूजा होतय न होतय तोच आवाज येतो, चहा ठेव, देवपूजा झाली. अरे एक चित्त असलं पाहिजे. ठाईच बैसून करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. देवाचं नामस्मरण करून उपयोग नाही, तुम्ही किती आवडीने देवाला आळवता हे फार महत्वाचे. रात्र दिवस भजन करण्यापेक्षा थोडा वेळ भजन करा, पण चांगला करा. थोडे परी निरे तुकोबारे म्हणतात. खूप करण्यापेक्षा थोडं ना. एका पैलवानाला विचारलं, का रे पैलवान आहेस? हो. किती मिनिटामध्ये कुस्ती जिंकतो? म्हटले 2 मिनिटात कुस्ती जिंकतो. वा म्हटले, मोठे पैलवान आहेत तुम्ही, 2 मिनिटामध्ये कुस्ती जिंकतो म्हणजे मोठंच असलं पाहिजे. मग का हो, जर तुम्ही 2 मिनिटात कुस्ती जिंकता, एवढे मोठे पैलवान आहेत, मग तुम्ही दिवसाला दूध फार पिता असाल? हो म्हटले, फार पितो. फार म्हणजे नेमकं किती पिता? म्हटले 6 लिटर दूध मी दिवसाला पितो. म्हटले 6 लिटर दूध? हो म्हटले 6 लिटर. बापरे म्हटले, खूप दूध पिता तुम्ही? हो म्हटले खूप पितो. मग 6 लिटर जर तुम्ही दूध पिता तर त्या 6 लिटर दुधामध्ये पाणी किती टाकता? म्हटले 2 लिटर. आणि मग 4 लिटर पी, पण चांगलं पी ना. विठ्ठला विठ्ठला ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा. म्हणजे अनंताला आळवायचंय. नेमकं नामस्मरण करायचंय. कोणतं नामस्मरण करायचं? अभंगाच्या 4थ्या चरणात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
कृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप केला पाहिजे. ज्ञानोबरे सुद्धा सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाते. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण कसं सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. सर्व काळ मंत्र सर्व काळ जपला पाहिजे. सतत भगवंताचं भजन केलं पाहिजे. नित्य भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता आपल्या परिसराचं बरं आहे. गावात दररोज हरिपाठ होतो. बाहेर कीर्तनाला गेलो पहिल्या दिवसाचं कीर्तन असलं की समजतो गावात किती सर्व काळ भजन होतं. या सप्त्याच्या विना अरे दुसऱ्या सप्त्यालाच महाराज आणि आमच्या गळ्यात विना आला जर विण्यावर धुळा असते समजायचं मागच्या वर्षीचा विना या वर्षी उघडला. विठ्ठला विठ्ठला जर विण्यावर धुळा असेल तर समजायचं या वर्षीचा विना पुढल्या वर्षी विण्याचंच आहे बरं का. बरीच जण माणसे अशीच महाराज या वारीचे राजे दुसऱ्या वारीलाच भेटतात. विठ्ठला विठ्ठला जिथे जिथे कार्यक्रम असेल जिथे हरिपाठ असेल जिथे कीर्तन असेल जिथे प्रवचन असेल जिथे कथा असेल जिथे नामस्मरण असेल तिथे गेलो पाहिजे महाराज. आपल्या परिसरामध्ये काकडा करणाऱ्यांची कमी नाही महाराज. सगळ्या सप्त्यात हरिपाठ करणारे कीर्तनकार सगळं सर्व काळी नित्य भजन असलं पाहिजे. सतत भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे. नित्य भजन याच्यासाठी करायचं. नित्य भजन केल्यानंतर आपण देवाचे आहोत देव आपला आहे या अंतःकरणामध्ये भावना जागृत राहते. ही भावना जागृत राहते. म्हणून महाराज सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जो मंत्र सर्व काळ जपायचे तो मंत्र एवढी नावं सांगितल्या सगळी एवढी जपायची का. मला एवढी जपायची म्हटल्यानंतर एवढी जी नावं आहेत ती एकाचीच आहे आणि जो एक आहे त्याची ती सगळी नावं आहेत. नेमका तो कोण आहे जरा सांगा ना. त्यांचं एकदम मोठ्याप्रमाणे भजन करू. विठोबा जळतील पापे जनवांतरे
ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ. 3 चरणांचा भाव पाहिलेला आहे. उर्वरित 3 चरण शिल्लक आहे. भगवंताचं नामस्मरण करा ते सोपं आहे. ते भगवंताचं नामस्मरण काय करते? जन्मांतराची पाप नष्ट होतात. भगवंताचं जे नामस्मरण करायचे ते कसं करायचे? ठाईच बैसुनी एक चित्ताने आणि आवडीने त्या भगवंताला आळवायचे. मग ज्या भगवंताला आळवायचे त्याचं नामस्मरण नेमकं कोणत्या मंत्राचा जप करायचा? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप करायचाय. महाराज या मंत्राचा जप करायला तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण याच्यापेक्षा अजून काही सोपं असेल तर जरा सांगा ना. याच्यापेक्षा सोपं तुकोबारे म्हणतात बाबांनो, याच्यापेक्षा सोपं अजून तुम्हाला काय सांगू? म्हणजे काहीतरी असेल ना. तुकोबारे म्हणतात मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा सोपं साधन अजून तरी कलियुगामध्ये कोणतं नाही. या विना आणि असता पै साधन याच्यापेक्षा सोपं नाही म्हणते. खरंच हो म्हणते खरंच. अहो वाहत असे आण विठोबाची. तुकोबारे म्हणतात त्या विठोबाची आण वाहतो. आण शब्दाचा तो शपथ. मी त्या देवाची शपथ घेऊन सांगतो याच्यापेक्षा सोपं साधन कोणतंच नाही. म्हणजे नक्की बरे नसू द्या सोपं. मग म्हणजे जर नामस्मरण एवढं जर श्रेष्ठ आहे की ज्याच्याने जन्मांतराची पाप नष्ट होतात, मग ते नामस्मरण घ्यायचं असेल तर कुठं आम्हाला पार दूर जावं लागत असेल ना. तुकोबारे म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला? न लगती सायास जावे म्हणंतरा. न लगती न शब्द इकडे घ्यायचा आणि लगतीच आहे म्हणजे सायास लागत नाही. कशाचे? वनांतराला जायचे, हिमालयात जायचे, एखाद्या गुहेत जायचं, सायास नाही. का? वाहत भगवंताचं नामस्मरण सायास लागत नाही. कारण सुखी येतो घरा नारायण. घरामध्ये बसल्या बसल्या तुम्ही जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा देव आपल्या घरी येऊ शकतो. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी घरामध्ये बसून भगवंताचं नामस्मरण केलं आणि देव त्यांच्या भेटीला आले. महाराज उगच नाही भगवंताचं नामस्मरण करायचंय, कुठं दूर जायची गरज नाही. पण महाराज जर एवढं तुम्ही नामस्मरणाविषयी सांगताय तरी आम्हाला असं विचारायचंय याच्यापेक्षा अजून काही सोपं आहे का? तुका म्हणे सोपे आहे सर्व 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 तुका म्हणे सोपे तुका म्हणे
सर्वापेक्षा सोपं साधन हेच कलियुगामध्ये भगवंतासाठी इतर कोणतं नाही म्हणून तुकोबारी म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी शहाणा तो धनी घेते येते न लगती सायास जावे मनांतरा सुखे तो घरा नारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सर्वांची परिस्थिती असणे कैलासवासी आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्ताने त्यांची दोन मुलं श्री सुनील शरद सुदाम गोडे आणि सुनील सुदाम गोडे आणि यांच्या दोघांकरवी ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. कीर्तनाची सेवा वेळेत या ठिकाणी आपण संपवलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे येत्या 5 तारखेला 5 जूनला आपल्याला सगळ्यांना पंढरपूरला जायचे. कशासाठी? जशी आळंदीची पसायदान धर्मशाळा आपण उत्तम प्रकारे त्या ठिकाणी उभी केली त्याच प्रकारे आता पंढरपूरला सुद्धा हाच आमने लोणार परिसराचा एक कल एक वारकऱ्यांचा तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला इमारत बांधायचे धर्मशाळा बांधायचे आणि त्या इमारतीचा मुहूर्त बरोबर आपण 5 जूनला ठेवलेला आहे. बरोबर सगळ्यांनी 7-8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 9 ते 12 अशी ती वेळ आहे म्हणजे 8 वाजेपर्यंत आपण सगळेजण पंढरपुरामध्ये पोहोचलो पाहिजे. परिसरातून बस कोणी प्रायव्हेट गाडीने कोणी ट्रेनने कोणी बसने जाणार आहेत. ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी संपर्क एकामेकाशी साधा. जवळपास आपल्या परिसरातून 400 ते 500 माणसं तरी तिथे गेली पाहिजेत कारण आपला उत्सव आहे आपली धर्मशाळा आहे आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. आम्ही सगळ्यांना सांगत असतो तुम्ही सांगा जे जे येणार आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे. 5 जूनला प्रत्येकाने पंढरपुरामध्ये असलं पाहिजे या अंतःकरणामध्ये. आणि जेवणाची सोय वगैरे त्या ठिकाणी आहे राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. फक्त आपल्याला जाण्याचा आणि येण्याचा खर्च आपला आपला आहे बाकी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. ही सर्वांना विनंती आहे आणि या ठिकाणी जातात भगवंताकडे एकच प्रार्थना सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणाच्या वाटेला दुःख नाही प्रत्येक जण निरोगी राहू प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्ण विराम देत असताना उपस्थित सर्वच गंधर्व सभा या ठिकाणी टाळकरी असतील कीर्तनकार प्रवचनकार वारकरी मंडळ सर्वांच्या शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्ण करा. तुकाराम 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 जय